देखे है कितने नजारे, तुझसा नहीं कोई नजारा। देखी है कितनी शामें, पर ऐसा पल कहाँ जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां है ये शुआ, है ये शुआ, है ये शुआ, है ये शुआ। पावन पावन कहे तुझे दूतों का वो समा, महिमा से घिरे हुए देखो तेरा वो लम्हा। पावन पावन कहे तुझे तो का वो समा, महिमा से घेरे हुए मैं देखो तेरा वो लम्हा, जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां है यीशुआ, है यीशुआ, है यीशुआ, है यीशुआ। है फाटकों ऊंचा लहराओ, सनातन के द्वार की प्रतापी राजा है वो, सामर्थी पराक्रमी है। फाटकों ऊंचा लहराओ, सनातन के द्वार भी प्रतापी राजा है वो, सामर्थी पराक्रमी है यीशुआ, है यीशुआ, है यीशुआ, है यीशुआ। देखे है कितने नजारे, तुझसा नहीं कोई नजारा। देखी है कितनी शामें, पर ऐसा पल कहाँ जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती, वहां।
थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू खूप सुंदर आहेस. जसं आम्ही गायलं की तुझ्यासारखा तो कुठला क्षण नाही जो आम्ही तुझ्यासोबत घालवतो. आणि तू पवित्र आहेस माझा राजा, तू पवित्र आहेस प्रभू. तूच समान कोणी नाही. जसं यशायामध्ये लिहिलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये, उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जग्याच्या सोग्यांनी मंदिर भरून गेले. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाके व दोहोंनी उडे. आणि ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. खरोखर परमेश्वरा, तू पवित्र आहे. तुझ्या त्या गौरवाने, तुझ्या त्या पावित्र्याने संपूर्ण मंदिर भरून गेलेलं आहे प्रभू परमेश्वर. आणि आज आमचं जीवन आणि आमचं अंतकरण देखील तुझ्या त्या पावित्र्याने तू भरून टाक, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो माझ्या राजा. त्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वराची, त्या देवाची आज आम्ही स्तुती आणि आराधना करतो. त्याला आम्ही गौरवितो, त्याला आम्ही उत्साहितो, तुझ्या पुढे आम्ही झुकतो प्रभू परमेश्वरा. आणि आम्ही तुला आज पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, सैन्यांचा यहोवा देव असं म्हणत आहोत प्रभू परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम. राजाओं के चाहो तुम, मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम. राजाओं के राजा हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. Thank you, Jesus. ओ आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम. मेरे पासते हो तुम. मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम. राजाओं के राजा हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम.
give you glory. Thank you, Jesus. Worship your name. You are King of kings and Lord of lords. We bless your name. Give you glory. Thank you, Jesus. खरोखर तू राजांचा राजा आहेस. तू प्रभूंचा प्रभू आहेस. आमचं लपण्याचं ठिकाण, आमचं गड तू आहेस. तुझ सारखा, तुझ समान कोणी नाही. थँक यू जीसस. हालेलुया. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हो हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा. Holy, holy are you, Lord God Almighty. Worthy is the Lamb, worthy is the Lamb, for you are holy, holy. Are you, Lord God Almighty? Worthy is the Lamb, worthy is the Lamb, for you are holy, holy. Are you, Lord God Almighty? Worthy is the Lamb, worthy is the Lamb. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. And the angels cry, holy, all creation cries, holy, you are lifted high, holy, holy forever. And the angels cry, holy, all creation cries, holy, you are lifted high, holy, holy forever. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभूजी, तुझ्या समक्षतेमध्ये आज आम्ही तुझ्या पुढे लीन होतो आणि नम्र होतो. जसं तुझं वचन आम्हाला म्हणतं की परमेश्वराच्या हातापुढे तुम्ही नम्र व्हा.
म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल. प्रभू परमेश्वर, आज आम्ही तुझ्याकडे ह्यासाठी नम्र होतो, कारण आम्हाला ठाऊक आहे माझ्या राजा की तुझ्याशिवाय आमचं काहीच अस्तित्व नाही माझ्या राजा. तुझ्याशिवाय आमचं जीवन हे शून्य आहे माझ्या राजा. आणि म्हणून आम्ही झुकतो, तुला नमन करतो आणि म्हणतो की तू पवित्र आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. अखिल सृष्टी आणि प्रत्येक श्वासवान प्राणी तुझी स्तुती आणि आराधना करू माझ्या राजा. तुला लाखो लाख धन्यवाद. धन्यवाद पवित्र आत्म्या, कारण तू आमचं नेतृत्व केलेलं आहेस. आज तू आम्हाला त्या परम पवित्र स्थानामध्ये नेलेलं आहेस, म्हणून तुला पुन्हा एक वार धन्यवाद. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. तू आम्हाला चालव आणि आजचं येणारं वचन देखील माझ्या राजा हे तुझ्याकडून असू दे. तुझ्यातून प्रभू परमेश्वरा, तुझ्या मुखातून निघालेली ती वाणी आज आमच्यापर्यंत तू पोहोचव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आणि गौरव असो. आणि मी आभार मानतो सौंदर्य परिवारांचं, विशेष करून विजू आणि शिला. आणि काही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पाळल्या, इंटरप्ट केल्या म्हणून क्षमा मागत आहे. कारण का तुम्ही पीपल लवर आहात आणि वाईट नाही त्याच्यामध्ये. पण मी कसं आहे, मी काही गोष्टीमध्ये फार असा आहे. चांगला आहे, वाईट आहे, मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी पुष्कस जे वेळेची काटछाट जी तुम्ही केली त्याच्याबद्दल खरोखरच मी तुमचा आभार मानतो. आणि येणेकरून वेळ आपल्याला कसा पण तसा घालवता येतो. प्रभूच्या लोकांच्या सानिध्यामध्ये बसणं वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. ओके. तर मी तर एक प्रश्न विचारला की जो ऑडिओचा जो हे होता, काळ होता, तो किती जणांना आवडतो? ऑडिओ काळ त्या ठिकाणी एक होतं ना असं, ते रेडिओ घ्यायचा आणि आज हम बता रहे बता रहे यायचं ते ते होतं, माहिती आठवतं? त्या काळामध्ये जाण्याची अपेक्षा किती जणांची आहे? मला असं वाटतं या ठिकाणी असणारे सगळ्यांचीच अपेक्षा. त्यात 4च व्हिडिओ दिसतात, पण हे सगळे पाठीमागे गेलेले आहेत. त्यांना ते ऑडिओचं काळ त्यांना आवडतो, व्हिडिओचा काळ त्यांना नको आहे. परमेश्वराची मुबलकता ती मात्र 2025 सारखी पाहिजे, पण परमेश्वराच्या वचनासाठी असणारे तीक्ष्णता मात्र 1930ची पाहिजे. 1990 पासून 1920-30 साली व्हिडिओची सुरुवात झाली. 1990-91 सालापासून त्या ठिकाणी जास्त टी व्ही मीडिया त्या ठिकाणी आली. आणि आता 2025ला तर तुम्ही ते विचारूच शकत नाही. ओके, त्याची एवढी प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. असो, म्हणजे वेगवेगळे कारणं कोण कोण देतात त्या व्हिडिओसाठी. मी नेहमी एक गोष्ट बोलत आहे बरं का, होप की आज ना उद्या हे बदलेल. ओके. कारण का तर आम्ही कारण काय देतो की आमचं घर बरोबर नाही, आमचं कपडे लत्ता बरोबर नाहीत, आणि मग ते कशाला एक्सपोज करायचं. पण परमेश्वर आहे हा घरदार आणि कपडे लत्ता नाही, तर त्याच्या आतमध्ये झाकून बघणारा परमेश्वर आहे. आणि मग फाडायला लागलं तर ते फाडायला देखील तो कमी करत नाही, असा माझा देव आहे. ही सर्चेस म्हटलेला ना, सर्च माय हार्ट ओ गॉड. परमेश्वरा माझं हृदय तू जाण, माझी झडती तू घे. हे परमेश्वराची भाषा आहे बरं का, माझी भाषा नाही. परमेश्वर तसा तो त्या ठिकाणी बोलतो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव त्या ठिकाणी असू दे. कारण का सुंदरशी संधी या ठिकाणी हे जोडपं मला त्या ठिकाणी देत आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याच एका आशेनं इच्छेनं आलेला असाल असा माझा विश्वास आणि खात्री आहे. आता आज काही काही गोष्टी त्या ठिकाणी मला नमूद करायचं इच्छितो, कारण राजू नेहमी काही काही जेव्हा जेव्हा बोलते ना त्यावेळी त्याच्यातून मला काय तर मिळतं. आता राजूने त्या ठिकाणी प्रार्थना केली की हे जे पाळक लोक आहेत ना, नातवंडाची सेवा करून देवाची सेवा. ओ माय गॉड, म्हटलं म्हणजे मी नातवंडाची सेवा करायसाठी आहे का काय, देवाची सेवा नाही का? म्हणजे नातवंडाची सेवा करून मग फावला वेळ असेल तर देवाची.
सेवा. नाही 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 नाही. ओके. राजूताई क्षमा करा, तसलं काय नाही बरं का. पाळक लोक सगळे म्हातारी नाहीत, तर आहेत पाळकाची अतिशय उत्तेजनानं, अतिशय त्वेषानं देवाची सेवा करणारी लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये मी जरी आजोबा असलो तर मी तसल्याच आशेवेशानं देवाची सेवा करण्याची इच्छा त्या ठिकाणी धरत आहे. तिची दुसरी प्रार्थना मला आवडली, ते म्हणजे इंगळ. खरोखरच आहे, परमेश्वराच्या सेवकाचे ओठ जळणे गरजेचं आहे, कारण का त्याच्यातून पवित्र वाणी येते. आणि म्हणून ती जे ओठ आहे ते ओठ पवित्र असणं त्या ठिकाणी एक क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. कारण का ही क्रायटेरिया देवानं मागितलेलं नाही बरं का. ही क्रायटेरिया यशियाच मागतो आहे ना. तोच म्हणतो की मी अशुद्ध ओटाचा आहे. मग मग त्या ठिकाणी देवदूत मग काही नको, काळजी करू नकोस. तसं वाटते का तुला? हा प्रॉब्लेम आहे का तुझा? थांब, तुझे ओटच जाळून टाकतो. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे देवाच्या सेवकांच्यासाठी, की त्यांनी जेव्हा देवाची वाणी सांगत आहेत त्यावेळी देवाचीच वाणी त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडावी, यासाठी आम्ही पण प्रार्थना केली पाहिजे. आणि जो ऐकणार आहे त्यानं देखील तीच प्रार्थना करून या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आता किती जण या ठिकाणी त्या देवाचा शोध घेण्यासाठी आलेले आहेत. आता मी आपल्याकडं 5 कॅमेरा ऑन आहेत. 5 कॅमेरामधले 5 हात वरती होतील 100%. कॅमेऱ्याच्या पाठीमागचं त्यांनी देवाला हात दाखवू देत, आणि त्या ठिकाणी खरोखरच तसाच प्रयत्न त्यांनी करत असतील अशी आशा आम्ही परमेश्वराकडं त्या ठिकाणी धरूया, कारण का तीच इच्छा आमची असणं गरजेची आहे. एक गाणं तर आपण ऐकलं, गाणं किती सुंदर आहे, पण थोडंसं समस्या मला त्या ठिकाणी वाटली. कारण का सुंदर गाणं किती आहे बघा. हजारो जुबाने गाये तेरा ही नाम दोहराए. हजारो नाम, हजारो जुबाने. वाय हजारो? विचार येतो ना, वाय हजारो? कदाचित ते मीटरमध्ये बसत होतं का नव्हतं मला माहिती नाही, पण या लेखकाला, जो गाणं लिहिता येतो कवीला, हे हजारो का वाटलं मला माहिती नाही. किंवा कारण का परमेश्वराचं वचन काय आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की हर एक जुबान, हर एक जिव्हा कबूल करेल, हर एक घुटना टिकेगा, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. प्रत्येक गुडघा झोकायला पाहिजे, प्रत्येक जिभेनं त्याचं नाव त्या ठिकाणी कबूल करायचं आहे की तो माझा पवित्र आणि माझा तारणारा देव आहे, हे त्यानं कबूल करणं गरजेचं आहे. आज जे शास्त्र भाग आपण त्या ठिकाणी वाचला, आणि त्या शास्त्र भागामध्ये मी तुमचं जे लक्ष आहे ते लक्ष त्या वचनावरती केंद्रित करत आहे, जे मराठी भाषांतरामध्ये एवढं प्रभावशाली. कोणाकडे जर का पंडिता रमाबाईचं भाषांतर असेल तर मला माहिती नाही, ते माझ्याकडे अवेलेबल नाही, म्हणून मी त्याचं वाचू शकत नाही. माझ्या मते ऑनलाईन पण पंडिता रमाबाईचं बायबल अवेलेबल नाही, नाहीतर मी ते डाउनलोड करून घेतलं असतं. आजकालचे जे डाउनलोड होणारे जे काही बायबलच्या प्रती आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आम्हाला जसं वाटतं तसं केलेले ट्रान्सलेशन त्या ठिकाणी आहेत. पण आज मी जे ट्रान्सलेशन मला जे आवडतं ते म्हणजे किंग जेम्सचं जे ट्रान्सलेशन आहे, त्याचं जे 34वा अध्याय आहे आणि त्याच्यामधलं 4थं जे वचन आहे, ते 4थं वचन त्या ठिकाणी आम्हाला काय सांगतं? मी परमेश्वराला शरण गेलो. हा बघा फरक बघा. हा किंग जेम्स वर्षन मध्ये नाव आहे, त्या ठिकाणी तो म्हणतो. आज मी मुद्दाम किंग जेम्स का म्हणत आहे, कारण का तर तुम्हाला माहिती आहे का किंग जेम्स वर्षन म्हणजे काय? त्याला नाव किंग जेम्स वर्षन का पडलं? हा किंग जेम्सच होता, माहिती आहे तुम्हाला? किंग जेम्स 1:1
किंग जेम्स A1 1604 मध्ये बायबलचं ट्रान्सलेशन करण्याचं योजलं. 1611 मध्ये त्याची जी आवृत्ती आहे ती आवृत्ती त्यानं त्या ठिकाणी प्रकाशित केली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या किंग जेम्सनं केलेलं ट्रान्सलेशन ज्या किंगचा अधिकार घेऊन तो येत आहे त्याचाच अर्थ येणारं प्रत्येक मैदान सपाट होण्याची कार्य किंवा हिम्मत असणारा जो राजा आहे त्या राजाचं आम्ही भाषांतर करा. तो काय त्या ठिकाणी म्हणतो की फॉर आय सॉट द लॉर्ड. शरण जाणं म्हणजे आम्ही देवाच्या शरण माहित आहे की आपण त्याला काय म्हणतो, सरेंडर होतो. मी त्या ठिकाणी त्याला जातो, त्याच्या अधीन होतो. पण या ठिकाणी अधीनता नाही म्हणत, तर तो म्हणतो फॉर आय सॉट द लॉर्ड. फरक आहे माझ्या प्रियानो, ह्या भाषांतरामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. माझ्या प्रियानो, मला हे जे कधी माहित आहे हे म्हटलेलं गाणं कधीचं गाणं आहे माहित आहे? हे गाणं आहे माझ्या प्रियानो, माहित आहे ना? हे गाणं आहे 1060 BC मध्ये. हे गाणं कोणी लिहिलंय? हे गाणं हे त्या जो राजा आहे म्हणजे दावीद राजा आहे, ह्या दावीद राजानं हे लिहिलेलं गाणं आहे. आणि आज ता गायक ते ऍक्टिव्ह आहे. किती हालेलुया हालेलुया आम्ही म्हणतो ना, आहे ना. हे जे गाणं आहे ते अजूनही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. आणि जी गाणी त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनामध्ये आहेत, ते परमेश्वराच्या वचनामधून निर्माण झालेली जी गाणी आहेत ती तशीच पॉवरफुल आहेत, है ना. आणि म्हणून मला आराधना करायला, अशी जर का गाणी असतील ना तर मला त्या ठिकाणी देवाची आराधना करायला अधिक आवडतं. त्याच्यातलं हेच गाणं आपल्या डोक्यात जर का आपल्याला मेमराईज होत नसेल तर माझ्या प्रियानो, अशा प्रकारच्या स्तुती आराधनेची जी गाणी आहे ती गाणी म्हणायला प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. कारण का तर त्याची वचनं आम्ही आमच्या मुखातून घोषित करत आहे. काय म्हणतो बघा, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है. वो कभी ना त्यागेगा, वो कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. जिसके हाथ में मेरा कल, उसके हाथ में मेरा और आने वाला कल उसके हाथ. आता या ठिकाणी मी मुद्दाम बदललं, ओ मेरा है त्या गाण्यामध्ये. ओके, ओ आने वाला कल उसका है, वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा. वो मेरा है, वो मेरा है. कसं आहे, ही देवाची वचनं आहेत माझ्या प्रियानो. आणि जेव्हा आम्ही त्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराची आराधना करतो त्यावेळी नक्की आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतो. माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सांगत आहे, देवाची आराधना करत असताना आमच्याकडे असणारं जीव, आत्मा, शरीर आम्ही त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. मी तुम्हाला विनंती करेन की ज्यावेळी स्तुती आराधना चालू आहे त्यावेळी आयडल बसू नका. जरी आम्ही व्हिडिओमध्ये असू किंवा जरी आम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी प्रार्थना करत असू तरी आमची जी वृत्ती आहे ती वृत्ती जणू काही मी त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलेला आहे, मी त्या देवाच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून माझा जीव, आत्मा, शरीर त्या ठिकाणी गुंतणं गरजेचं आहे. स्तोत्र बघा 34:1-8 मध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितला तर बघा, पहिलं म्हणतो, आता मी मुद्दामून या ठिकाणी जी काही लँग्वेज वापरत आहे ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी त्या ठिकाणी वापरत आहे. ओके, तो काय म्हणतो, आय प्रेज इट. पहिलं वचन त्या ठिकाणी म्हणतो आय प्रेज इट. दुसरं म्हणतो आय बोस्ट. तिसऱ्या वचनामध्ये म्हणतो आय मॅग्निफाय इट. चौथं वचन म्हणतं त्या ठिकाणी आय सीक इट. पाचवं वचन म्हणतं आय सी इट. सहावं वचन म्हणतं आय क्राय इट. सातवं वचन म्हणतं आय एम फिअरफुल.
आणि किंवा फिर येत आणि 8वं वचन मग त्या ठिकाणी म्हणतो आय ट्रस्टेड. मी आराधना करतो, मी अभिमान बाळगतो, मी महती गातो, मी शोधतो, मी पाहतो, मी रडतो, मी घाबरतो, मी भाव ठेवतो. ह्या सगळ्यामध्ये आमच्या जीवाचा, आमचं जे अंग आहे त्या अंगाचा प्रत्येक पैलू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच देवाची स्तुती आराधना करत असताना आय एम एक्सायटेड. आणि मी नेहमी म्हणतो आय एम नॉट एक्सायटेड बिकॉज आय एम प्रिचिंग. आय एम एक्सायटेड बिकॉज अबाउट हुम आय एम प्रिचिंग. है ना. जो माझा देव आहे ओ कभी ना छोड़ेगा, ओ कभी ना ठुकराएगा, वो मेरा है, वो मेरा है. किती सुंदर, किती बोल त्या ठिकाणी, किती सुंदर वचन त्या ठिकाणी म्हणतो की माझं आई बाप जरी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करेल. माझ्या प्रियानो, आज परमेश्वराच्या जवळ येण्यामध्ये काय गोष्ट आहे की जी तुम्हाला त्याच्यापासून लांब नेत आहे. आणि आज म्हणूनच माझ्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते अनसर्टिनिटी, म्हणजे अनिश्चितता. आणि अनिश्चितता आणि ट्रस्टिंग, भाव ठेवण्यामध्ये फरक आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणूनच आजचा जो शास्त्रभाग आहे तो शास्त्रभाग मी तुमच्या समोर त्या ठिकाणी वाचला. आता हे जेव्हा आपण करत आहे त्यावेळी हे जे गाणं आहे, आता गाणं आहे ना, कारण का 2 प्रकारे पवित्र शास्त्रातलं वचनं लिहिली जातात. एक म्हणजे प्रॉज आहे आणि दुसरा आहे पोएम. माझे पुष्कळचे संदेश तुम्ही प्रॉजच्या रीतीने ऐकला असेल. बुद्धी बुद्धी बुद्धी, माइंड, हॅमरिंग माइंड. आज माइंड नाही माझ्या प्रियानो. आय एम गोइंग टू पोर आउट माय हार्ट. परमेश्वराचं जे अंतकरण आहे ते अंतकरण आज मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. कारण का आजचं जे स्तोत्र वाचन आहे, आजचं जे वचन आहे ते त्याच्याबद्दल आहे. जर का बघितलं तर ह्या अशा साम्सना किंवा अशा स्तोत्रांना अक्रॉस्टिक स्तोत्र म्हणतात. अक्रॉस्टिक स्तोत्र म्हणजे काय तर इब्री भाषेमध्ये त्या ठिकाणी 22 अल्फाबेट आहेत. आणि 22 अल्फाबेट, वेगवेगळे जे अल्फाबेट आहे, प्रत्येक जे वचन आहे किंवा वर्स आहे त्या प्रत्येक वर्षची सुरुवात एक अल्फाबेटनं त्या ठिकाणी होत आहे. इब्री भाषामध्ये त्या ठिकाणी अलेफ, दुसरं वचन बेट, तिसरं वचन जिमेल, चौथं वचन डलेट, शेवटचं वचन ताव. ह्या प्रत्येक, आणि जर तुम्ही बघितला तर हे स्तोत्र देखील 22 वचनांचंच आहे. हालेलुया. आणि हे जे करत आहे तो, हा जो दावीद त्या ठिकाणी ही जी गोष्ट करत आहे तो कधी करत आहे हे देखील आम्हाला समजणं गरजेचं आहे. अहो माझ्या प्रियानो, जेव्हा मी म्हणतो की जेव्हा आमच्याकडं संकट काळ असतो त्यावेळी अशा प्रकारे ग्रामर बघून आणि अशा प्रकारे कोणत्या प्रकारचं विशेषण मी लावून मी माझ्या परमेश्वराची आराधना करावी, मी परमेश्वराची प्रार्थना करावी, असं होतं का माझ्या प्रियानो? होतं? मी देवाच्या सानिध्यामध्ये कोणाला सांगायचं आहे का? कोणाशी बोलते तू? स्नेहा सिस्टर, काय सांगायचं आहे का? ओके, हालेलुया. प्रभू संगती आपण बोलूया एकमेकांसंगती बोलण्याच्या पेक्षा, कारण का फार महत्वाचं आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, कारण का आज परमेश्वराचं अंतकरण तुमच्या समोर उघडं करण्याची जबाबदारी परमेश्वरानं आज मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याचं जे काम आहे ते काम मी विश्वासूपणे करावं म्हणून परमेश्वर मला टोचत आहे, म्हणत आहे की नाही प्रमोद, हे जे माझं अंतकरण तुला लोकांच्या समोर टाकण्याची, उघडण्याची जबाबदारी दिलेली आहे ती तू करावीस, विश्वासूपणे तू त्या ठिकाणी कर. आणि या ठिकाणी तुम्ही बघा, जेव्हा आमच्या समोर एक कठीण काम त्या ठिकाणी असतं, आमच्याकडे पुष्कळसा त्रास माझ्या घरामध्ये आहे, मला पुष्कळशी बिल्स त्या ठिकाणी पे करायचे आहेत, माझ्या घरामध्ये खायला काही नाही, माझा मुलगा त्या ठिकाणी आजारी आहे, माझ्यावरती मी कर्जबाजारी आहे, मला त्या ठिकाणी कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे, मी कोणत्या तरी डिसिप्लिनिंग मध्ये त्या ठिकाणी जात आहे.
त्यावेळी मी त्या ठिकाणी जो स्तोत्र त्या ठिकाणी म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, त्याचं स्तवन माझ्या मुखात सतत असेल. कॅन यू डू दॅट? तुम्ही ती गोष्ट त्या ठिकाणी करू शकता का? पण हा मात्र माणूस त्या ठिकाणी ही गोष्ट करत आहे, आणि ही गोष्ट करत असताना म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं की ह्या माणसाला या अशा परिस्थितीमध्ये एवढं ग्रामॅटिकली करेक्ट धरून एवढी चांगली चांगली भाषा घेऊन तो देवाची आराधना करू तरी कशी शकतो. मला शिकायचं आहे माझ्या प्रियान त्याच्यातून, मला शिकायचं आहे त्याच्यातून. कारण का तर माझं जेव्हा सगळं लक्ष माझ्याकडे असतं त्यावेळी माझ्या तोंडातून ही भाषा येणारच नाही. पण जेव्हा माझं लक्ष माझ्या समस्येकडून तिथं असतं, परमेश्वराकडे असतं, तेव्हा माझ्याकडून नक्कीच त्या ठिकाणी स्तुती आराधना होईल असा माझा विश्वास आणि खात्री आहे. या ठिकाणी तो म्हणतो की आय सॉट द लॉर्ड. आता जेव्हा तू त्या ठिकाणी सॉट द लॉर्ड म्हणत आहे तेव्हा ही जी चाललेली गोष्ट आहे, जी चाललेली जी स्तुती आराधना आहे, ही स्तुती आराधना काय मंदिरामध्ये चाललेलं आहे का आज या ठिकाणी जे हाऊस ऑफ प्रेयर आहे त्या हाऊस ऑफ प्रेयर मध्ये बसून आपण या ठिकाणी स्तुतिगान आपण त्या ठिकाणी तसं करत आहे का? नाही माझ्या प्रियानो. हा जो मनुष्य आहे, हा जो परमेश्वराचा नेमलेला जो सेवक आहे, हा सेवक शार्लेट गायकवाड मॅडम, हालेलुया. परमेश्वर त्या कुटुंबाला आशीर्वादित करू. त्यांच्या घरामध्ये जर काही चाललं असेल तर परमेश्वर त्यांना सुख शांती समाधान त्या ठिकाणी प्राप्त करून देऊ. थँक्यू जीसस. हालेलुया. माझ्या प्रियाने मी तुम्हाला सांगत आहे, इट इज नॉट अबाउट अ फिजिकल स्टँड किंवा फिजिकल लोकेशन, पण इट इज अ स्टेट ऑफ माइंड. ज्या परिस्थितीमध्ये तो भारावलेला आहे, ज्या परिस्थितीमध्ये तो आहे, त्यामध्ये तो त्या ठिकाणी म्हणत आहे. तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करत नाही माझ्या प्रियानं. तो सांगत असताना ही इज कन्फेसिंग अबाउट हिज कॉन्फिडन्स. त्याचा असणारी त्याच्यावरचा जो भरोसा आहे, तो भरोसा तेवढ्याच उत्कंठेने करत आहे जेवढा तो स्वतःच्या भावनाविषयी प्रामाणिक आहे. बरोबर आहे ना? कारण का त्या ठिकाणी तो म्हणतो की आय एम सिकिंग गॉड, देन व्हाय आर यू अफ्रेड? आय एम हिअरिंग गॉड, देन व्हाय आर यू अफ्रेड? आय एम ट्रस्टिंग गॉड, देन व्हाय आर यू फिअरफुल? जर का या ठिकाणी जर त्याचं वचन बघितलं तर त्या ठिकाणी तो स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतो की त्याने मी परमेश्वराला शोधायला गेलो. आता का असं सॉट म्हणजे शोधणंच होतं. मी परमेश्वराला जेव्हा शोधू लागलो तेव्हा त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. तो म्हणतो की या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. ह्या सगळ्या गोष्टी तो त्या ठिकाणी करत आहे. त्याचे जे इमोशन्स आहेत त्या इमोशन्स त्या ठिकाणी तो ठेवत नाही. याचाच अर्थ त्याच्या डोक्यामध्ये एक ट्रबल्ड थॉट पॅटर्न चालू आहे. काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे जे त्याला त्रास देत आहे, आणि त्या त्रासामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावरचा असणारा आविर्भाव बाजूला ठेवून त्याचा परमेश्वरावरती असलेला विश्वास आणि परमेश्वरावरती असलेला भरोसा तो आपल्या मुखानं कबूल करत आहे आणि म्हणत आहे की मी देवाला त्या ठिकाणी धावा केला, किंवा मी देवाला त्या ठिकाणी शोधलं. ओ हेल्प,
देवा मला तू काय कर, माझं ऐक. आपण जेव्हा वाचतोय हे स्तोत्र, जेव्हा आपण त्या ठिकाणी वाचतो त्यावेळी कसं वाचतो, आता सुलभान देखील वाचलं आणि आपण सगळेजण अशा प्रकारे त्या ठिकाणी वाचतो. पण जेव्हा माझ्यावरती जेव्हा कष्ट आहे, जेव्हा माझ्यावरती त्रास आहे, तेव्हा मी काय म्हणतो त्या ठिकाणी, आणि देवा मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने मला माझ्या सर्व भयापासून सोडवलं. ओरड नाही ना माझ्या प्रियानो. तो त्या ठिकाणी जे काही त्रास आहे त्या त्रासाला कदाचित नाव नसेल. ज्या परिस्थितीमधून तो जात आहे ती परिस्थिती त्याला त्या ठिकाणी तो सांगू शकत नसेल, पण तो एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगू शकतो की या सगळ्यामध्ये माझा मदतगार माझा परमेश्वर आहे. त्याला काही अशक्य नाही. तो मला त्या ठिकाणी सोडवू शकतो आणि म्हणून तो त्या ठिकाणी तशा प्रकारे त्या परमेश्वराकडं हाक मारत आहे. आज आमच्याकडे देखील हाक मारण्याची वेगवेगळी साधनं आहेत माझ्या प्रियानो. आहे ना? आहे का नाही? त्या ठिकाणी आम्ही आमच्या घरामध्ये साधनं आहेत. कोणती साधनं आहेत? मी आमच्या वरच्या बेडरूममध्ये असतो आणि माझी अलेक्सा ताई खाली असते. त्या अलेक्सा ताईला मी म्हणतो, अलेक्सा काय वाजव, मैनो विदा करो जी, मैनो विदा करो. खालची अलेक्सा ऐकती लगेच. ऐकते की नाही? पहिल्यांदा माझे जे छोटे येतात ना, ते छोटे आहेत, आता जर थोडे मोठे झालेत, आता ते ऐकत नाहीत. आता काय तर वेगळंच काय तर त्यांनी ऐकतात. पण त्या ठिकाणी व्हील ऑन द बस गोज राऊंड अँड राऊंड. मग तिथं थांबायचं तिथं, आणि त्याला बोलता पण यायचं नसायचं. आणि मग त्या ठिकाणी तोतऱ्या ओठानं त्या ठिकाणी त्या म्हणायचं, दादू 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 विनाद बत विनाद बत विनाद. अरे विनाद बत म्हणजे काय? म्हणजे काय? मग ती जरा मोठे आहे ना, ती म्हणते, काय बापू स्टॉप इट, इट्स व्हील ऑन द बस. हा व्हील आलेस का, से व्हील ऑन द बस. ती लगेच सुरू करते व्हील ऑन द बस. आहे ना? सिरी करते ना तू त्या ठिकाणी, विल यू प्लीज टेल मी अबाउट द वेदर. आणि पुष्कळ वेळा काय झालं, ही बाई आहे ना, का हे सिरी कोण आहे, ती बाई आहे का माणूस आहे मला माहिती नाही, पण ही माझं ऐकतच नाही. ती मला म्हणते की आय कॅनॉट अंडरस्टँड. हे माझा प्रॉब्लेम आहे. कधी तिला हाक मारलं आणि तिनं मला कधी योग्य उत्तर दिलं नाही. यू हॅव टू गो टू, ती काय WWW, ती मग काय वेगळं सांगते मला. पण माझ्या प्रियानो, माझ्या मनात, माझ्या मुखातून पडलेला उच्चाराकडे माझा परमेश्वर बघत नाही. मी कधी म्हणतो का, हे स्पिरिट आय नीड यू, आय नीड यू, हे आत्म्या ये माझ्या संगती बोल, मला या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुझी गरज आहे. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की आय सॉट, ही हर्ड, ही डिलिव्हर्ड, आणि म्हणून आय विल ब्लेस द लॉर्ड ॲट ऑल माय टाइम. परमेश्वराचा धन्यवाद मी नेहमी करेन. आणि मग त्या ठिकाणी जो वचन आहे त्या ठिकाणी तो काय म्हणतो, 8व्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी म्हणत आहे की जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो पुरुष धन्य. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रस्ट आहेत ना माझ्या प्रियानं, जो आम्ही भाव ठेवतो. आता मी ज्या खुर्चीवरती बसलोय किंवा सोफ्यावरती बसलोय, त्या सोफ्यावरती बसल्यानंतर हा सोफा माझं वजन घेऊ शकतो याची खात्री करूनच मी बसलोय ना. म्हणजे विश्वास तेवढा आहे म्हणूनच त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि जर का तसं केलं असतं तर मग माझ्याकडं देवानं एक देवदूत पाठवला आहे घरामध्ये. त्याला सगळं माहिती आहे, मला काय खायचं आहे, मला काय प्यायचं आहे, मी कुठं बसायचं आहे, मी कुठं उठून जायचं आहे. ते माझा देवदूत इकडं बसलाय बघा. इथे एक देवदूत आहे. हे देवदूत मला सगळं सांगतो आहे ना, भाव त्या खुर्चीवरती. पण हीच खुर्ची मला जर का माझ्या सोन्याकडे जायचं असेल, सोनू आणि बाप्याकडे जायचं असेल, तर हे सोफा मला घेऊन जाईल का? ते घेऊन जाणार नाही. त्यासाठी मला दुसऱ्या गोष्टीवरती भाव ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे व्हील्स. त्या व्हील्सनं मी त्या ठिकाणी गाडीमध्ये विश्वास ठेवला पाहिजे की ही गाडी मला त्या ठिकाणी घेऊन जाईल. मी त्या घरामध्ये गेल्यानंतर माझा
माझं जे काही डिपेस्ट थॉट्स किंवा डिस्कम्फर्ट असतील ते डिस्कम्फर्ट मी माझ्या लेकरांना सांगत असताना दॅट इज अनदर काइंड ऑफ अ ट्रस्ट. जेव्हा मी दुसरीकडे जातो त्यावेळी जेव्हा लोक माझ्याकडे येतात आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्याच्या प्रार्थनाविषयी सांगत असताना दे हॅव डिफरंट काइंड ऑफ ट्रस्ट ऑन मी. पण माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही स्वतः परमेश्वराकडे जातो दॅट इज अ टोटली डिफरंट काइंड ऑफ ट्रस्ट. त्या ठिकाणी आमचा विश्वास त्या ठिकाणी पूर्णपणे असतो की परमेश्वर मला त्या ठिकाणी मदत करणारा परमेश्वर आहे. आणि ही जी व्यक्ती त्या ठिकाणी म्हणत आहे की आय सॉट द लॉर्ड, आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा कालावधी आहे माझ्या प्रियानो. आणि त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला नेणार आहे, जो कालावधी कदाचित आज तुम्ही, मला वाटतं मी पण त्या ठिकाणी, कारण का जे काही मी मिनिस्ट्रीबद्दलचे माझे विजन्स आहेत त्या विजन्सच्या बद्दल मला अनिश्चितता आहे माझ्या प्रियानं. माझं जे मिनिस्ट्रियल जे काही गोल्स आहेत, माझे मिनिस्ट्रियल विजन किंवा पोहोच ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे माझ्या प्रियानं. आणि मग ते करत असताना आय सॉट द लॉर्ड, आणि परमेश्वर म्हणतो की हे मुला मी हे तुला दिलेलं आहे. मध्ये गॅप आहे माझ्या प्रियानं, विच हॉन्डस आहे ना, हॉन्ड्स म्हटलं आहे, तो विचार आहे ना, असे कंटिन्युअसली खात आहे म्हणत आहे काय नाही, तू देवावरती विश्वास काय, पण परिस्थिती बघ ना. आणि म्हणून या माणसाकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे, ज्यानं इतकं सुंदरसं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्या माणसाकडे मी तुम्हाला आज वळवून घेऊन जात आहे. तो काय करत आहे माझ्या प्रियानो? एक चांगलासा मुलगा त्या ठिकाणी, जवान, तांबूस, सुंदर असणारं दिसणारे एक व्यक्तिमत्व, थोडंसं छोटं असेल दुसऱ्या भावांच्या मध्ये, उंचापुरा त्या ठिकाणी नाही, उंचापुरा शौल आहे, हा त्याच्या हाईटच्या मानानं कमी असेल. आणि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहे, अनॉइंटेड व्यक्ती आहे. ही व्यक्ती आहे कशी बघा, या ठिकाणी त्याचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातानं हार्प वाजवतो, दुसऱ्या हातामध्ये भाला घेतो किंवा स्लिंग घेतो, आणि तो त्या ठिकाणी गल्ल्यादाला देखील त्या ठिकाणी तो मारू शकतो. एवढंच त्याच्याकडे स्किल नाही माझ्या प्रियानं, त्याच्याकडे स्किल आणखी पण आहे, ॲथलेटिक स्किल आहे. हा माणूस त्या ठिकाणी, हा देवाचा सेवक त्या ठिकाणी, शौलाचा जो आत्मा आहे, पिसाळणारा आत्मा आहे, त्याला त्रास देणारा आत्मा आहे, तो काढण्यासाठी तो त्या ठिकाणी हार पाजवतो. ह्या माणसावरती अशुद्ध आत्मा काय घुसतो आणि तो काय करतो, त्याचा जो असणारा भाला आहे, झुम काय करायचंय, टाक, परत घेतो, झुम, परत या बाजूनं त्या ठिकाणी टक करून त्या ठिकाणी तो जात आहे. एवढ्यावरच शौलाचं मन भरलं नाही माझ्या प्रिया. त्यानं म्हटलं की आता ह्या माणसाचं आणखी मला वाईट करायचं आहे, माझी पोरगी त्याला देतो. आणि त्याची पोरगी त्यानं दिलं, आणि तो ट्रॅप त्या ठिकाणी त्याच्यासाठी लावायचा त्यानं प्रयत्न केला. तो त्या ठिकाणी काही चालला नाही. आणि मग आता काय करत आहे की ह्याच्या पाठीमागं तो लागलेला आहे. आता तो म्हणतो की या माणसाला मला मारायचंच आहे, कारण का हा अंगापेक्षा जड झालेला आहे. कारण का तर मी 100 वदले आणि ह्यानं 1000 वदले आहे ना, ते आहे ना कुठंतरी. शौलाने किती 1000 वदिले आणि ह्यानं लाखो वदिले आहे ना. ते कानावरती आहे ना, हे काय, हे कसं काय, मी राजा आहे का हा राजा आहे, मी राजा आहे का हा राजा आहे, हे ह्याचं काय, ह्याचं कौतुक कोण काय ऐकून घ्यायचं, ह्याला मारायला पाहिजे, ह्याला मारायला पाहिजे, ही एकच गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये चालत आहे. आणि मग आता ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती कुठं गेली माहितीये, गातमध्ये जाऊन थांबली. गात फिलिस्टाईनचा देश आहे. त्या फिलिस्टाईनची एक प्रॉमिनंट पर्सनॅलिटी कोण आहे, गल्ल्याद आहे. गल्ल्याताना ह्या माणसानं मारलेला आहे.
आणि आता शौलाकडून पळून आगीतनं उठून फोपाटातच पडायचा आहे. कुठं गेलेला आहे या ठिकाणी? तो त्या ठिकाणी गात या ठिकाणी गेलेला आहे. तिथं मात्र प्रॉब्लेम झालेला आहे. तिथं गेल्यानंतर तो तिथला जो राजा आहे म्हणजे आकिश भागातला अभिमलेख राजा त्या ठिकाणी आहे. आणि तो जो राजा आहे तो राजा त्या ठिकाणी त्यांचे जे लोक आहेत त्या लोकांनी ह्याला ओळखलेला आहे. आता काय करायचं? आता मी म्हणतो की मला हे जे नाटक आहे ना हे नाटक करायला मला म्हणजे आता हे एव्हरी डेचा माझा ड्रामा त्या ठिकाणी आहे. कारण का आजकाल मी झॉम्बी आहे घरामध्ये. माझी पोरं गेली की नाही तिथं ती छोटी जी 2 आहेत घरामध्ये एंट्री झाली की नाही की पहिला त्यांचा दादू आय एम गोइंग टू ईट आणि काय करायचं आहे यू आर गोइंग टू बिकम झॉम्बी. मग पास्टर येडेकर तिथं हेच काम पाठीमागं लागायचं कुठं आहे का. आणि त्यांनाच मी विचारतो ब्रदर डिड यू सी माय डुगी आणि मग तो म्हणतो नो आय डिडंट सी माय डुगी इज नॉट हिअर. ते सेम सिस्टर तिला म्हणतो मी सिस्टर डिड यू सी माय सोनू ती म्हणते नो आय डिडंट सी. आणि मग जरा पाठीमाग जातात आणि पळतात दॅट्स मी आणि मग झोंबी उठतो परत. हा माणूस बघा आय एम नॉट दॅट म्हणतो. आय एम नॉट दॅट. कल्पना करा माझ्या प्रियानो जे दाराला असं ओरकडे घेणारे दाढी आहे त्या दाढीमधून लाळ गळत आहे अशा प्रकारचं रूप घेऊन दावीद त्या ठिकाणी तसा राहत आहे. आणि ते झाल्यानंतर तो त्या ठिकाणी म्हणतो की आय सॉट द लॉर्ड अँड आय फाउंड हिम. तो मनुष्य म्हणतो कारण का तिथून तो अब्दुल्लाम गुहेत गेला कारण का तिथं पण त्याला थारा नाही मिळाला कारण का त्या लोकांनी त्यांना बघितलेला आहे आणि तो म्हणत आहे की नाही हा माणूस आहे. आणि ते पण त्याला मारायच्या पाठीमागं लागलेले आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला 1 शमूएल याचा 21वा अध्याय आणि 12च्या पुढे त्या ठिकाणी तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हो सगळ्या परिस्थितीत. आणि मग अब्दुल्लाम गुहेत त्या ठिकाणी येत आहे. त्याच्यावर आणखी अशीच माणसं जे त्रासामध्ये आहेत जे गांजलेले लोक आहेत पण दे आर मायटी वॉरियर्स. विचार पण आपण करू शकत नाही अशी त्या गुहेमध्ये लपलेले आणखी 400 लोक त्या ठिकाणी आहेत जे दाविदाला मिळालेले आहेत. आणि मग त्यांना मिळून तो त्या ठिकाणी हे गाणं त्या ठिकाणी लिहितो की म्हणतो की अँड आय सॉट द लॉर्ड अँड ही हॅज डिलिव्हर्ड मी. काय माझ्या प्रियानो काय भरोसा त्या देवावरती आहे. अहो सोडवलंय कुठं अजून. आणि तोच मनुष्य आहे तोच मनुष्य त्या ठिकाणी त्या लोकांना म्हणत आहे की तुम्ही माझ्या बरोबर मॅग्निफाय म्हटलेलं ना तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. हो लेट अस ऑल एक्झॉल्ट लेट्स मॅग्निफाय हिज नेम. काय कोणतं बळ आणि कोणती भावना त्याच्यामध्ये आली असेल. अरे ते म्हणतात काय मूर्खासारखं आपणच पळायला लागलोय. आपणच पळत आहे ना. आणि तू म्हणतोस की देवानं मला सोडवलं. कसं काय सोडवलं का? पण त्या ठिकाणी म्हणून म्हटलेलं आहे की आय सॉट द लॉर्ड म्हणणं आणि ते डिलिव्हरन्स आहे ते म्हणणं त्याच्यामधला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये आम्ही कसं राहतो ह्याच्याविषयी आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो त्याला ज्या काही परिस्थितीमधून तो जात आहे ती कोणतीही परिस्थितीचा त्याच्यावरती फरक पडलेला नाही. माझ्या प्रियानो जेव्हा तुम्ही तशा परिस्थितीमधून जाता त्यावेळी लोक तुम्हाला त्या ठिकाणी दोष देऊ शकतील. ते म्हणतील की नाही हे कसलं काय ह्याची स्तुती आराधना आहे हे भंक स्तुती आराधना आहे हे काय तू प्रार्थनाच करत नाहीस तू शास्त्रबागच वाजत नाहीस तुझं काय होत नाही. परमेश्वराचा क्रोध तुझ्यावरती त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रियानो मी तुम्हाला उत्तेजन करत आहे की तसं नाही. त्यावेळी देखील आम्ही उठून उभा राहू शकतो आणि म्हणू शकतो की I sought the Lord and he has heard me. He has delivered me. म्हणून त्या ठिकाणी आपण तशा प्रकारची जी खात्री आहे ती खात्री आपण त्या ठिकाणी
देऊ शकतो. माझ्या प्रियाने, जरी आम्ही स्लॉपी असेल, जरी आपण स्टॅब्ड असेल, जरी आपण स्क्रॅम्बल्ड असेल, तरी देखील आम्ही त्या ठिकाणी म्हणणं गरजेचं आहे. कदाचित आज मी तशी माझी भाषा त्या ठिकाणी नसेल, कदाचित माझी भाषा बरोबर वेगळी असेल, आणि म्हणूनच दावीद आणि माझ्यामध्ये फरक आहे. तो म्हणतो की आय सॉट द लॉर्ड अँड ही हॅज हर्ड, पण मी म्हणेल आय सॉट द लॉर्ड अँड होप इन द लॉर्ड. माझ्या प्रभूवरती आशा आहे की त्याच्या दयेनं कदाचित तो मला त्या ठिकाणी सोडवेल. नाही माझ्या प्रियानो, मी तुम्हाला ज्या काही परिस्थितीमधून तुम्ही जात असाल त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अशा प्रकारचं सुंदर जे स्तोत्र आहे, ब्युटिफुल साम हॅज कम थ्रू अग्लिएस्ट सिच्युएशन, जे भयानक स्थिती होती त्या स्थितीमधून हे सुंदरचं स्तोत्र त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वराच्या असणाऱ्या ज्या ब्युटिफुल टेस्टिमनीज आहेत, त्या टेस्टिमनीज अग्लिएस्ट सिच्युएशनमधूनच त्या ठिकाणी येणार आहेत. माझ्या प्रियानो, माझ्या स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. मी पण एका टाईममधून अशा परिस्थितीमधून त्या ठिकाणी गेलो आणि सगळं जग मला त्या ठिकाणी दोष देत होतं. सगळ्यांची उंगली माझ्यावरती त्या ठिकाणी उठलेली होती की हा जो माणूस आहे, हा माणूस असा आहे, हा माणूस तसा आहे. म्हणून जेव्हा त्या ठिकाणी ते बोलले जात होते, मला त्या ठिकाणी रडायला सुद्धा जागा नव्हती माझ्या प्रियानो. आणि मी त्या बाथरूममध्ये जायचा आणि स्वतःला कोंडून घ्यायचा आणि मी म्हणायचा, त्यावेळी प्रसिद्ध असणारं गाणं त्यावेळी होतं, रात और दिन आंसू बहते हैं, दुनिया वाले सब कहते हैं, है कौन कहाँ है तेरा खुदा, क्यों है इतना बेचैन ये दिल, क्यों जान ये गिरती जाती है, होगा किस दिन दीदार तेरा, कब होगा मिलना रूबरू, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह जैसे हिरनी पानी के नालों को तरसती है, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह. होय माझ्या प्रियानो, स्वतःला बंद करून त्या ठिकाणी ओक्साबोक्शी मी रडत असे की देवा तू कुठं आहेस, मी जे काही करत आहे हे वाईटच का लोकांना दिसत आहे, ह्याच्यामधून चांगलं का दिसत नाही. माझे स्वतःचे लोक माझ्यावरती उतरलेले आहेत, माझा जीव घेण्यासाठी ते त्या ठिकाणी उतरलेले आहेत. माझ्या प्रियानं 4थी 5वी शिकलेले समाजामध्ये लोक त्या ठिकाणी माझ्या समोर बसून माझं त्यांनी ताडण केलेलं आहे. कसं वाटलं असेल माझ्या प्रियानं, कसं वाटलं असेल. एक BSc झालेला माणूस व समाजामध्ये चांगलं स्थान असलेला माणसाला त्या ठिकाणी इतकं ह्युमिलिएट करणं कसं वाटलं असेल. पण मी म्हटलं की नाही देवा असू दे, मी जे गाणं म्हणत आहे ना की जसं पाण्याच्या प्रवाहासाठी हरणी लुलपते, हे देवा तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. अहो थोडा कालावधी नाही हो, ह्या दाविदाच्या जीवनामध्ये हे चाललेलं 7 वर्षाचा कालावधी आहे माझ्या प्रियानो. त्याची व्यथा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. 3 वेळा त्याला परमेश्वरानं शौलाला त्याच्या हातामध्ये दिलं होतं, पण तो म्हणतो की नाही, आय एम नॉट गोइंग टू डू एनिथिंग इन माय ओन वे. मी माझ्या दृष्टीने मी कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी उचलणार नाही, मी करणार नाही. परमेश्वराचं काम परमेश्वराला त्या ठिकाणी करू दे. आणि मग त्याला शौल राजा जेव्हा स्वतःला मोकळा करण्यासाठी, इंग्लिशमध्ये डेफिकेशन म्हणतात, तो त्या ठिकाणी करायला गेलेला असताना 1 शमूएल 24:3 मध्ये त्या ठिकाणी म्हणतं की तो त्या ठिकाणी हलका व्हायला गेलेला असताना दावीद त्याच ठिकाणी होता आणि त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. 1 शमूएल याचा वाचूया आपण. 1 शमूएल याचा 24वा अध्याय आणि काही वचनं मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. वाटेने जाताना तो एका मेंढवाड्या पशी आला, तेथे एक गुहा होती, तिच्या आत शौल बहिर दिशेस गेला, म्हणजे हलका व्हायला गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूस दावीद व त्याचे लोक बसले होते. आणि मग ते काय म्हणत आहे बघा,
तेव्हा दाविदास ते लोक म्हणाले, परमेश्वरानं आपल्याला सांगितले होते की पहा, मी तुझा शत्रू तुझ्या हातात देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर. हे घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झालेला आहे. दावीद हळूच जातो, झग्याचा काठ हळूच कापून काढतो आणि तो म्हणतो की झग्याचा काठ कापून घेतल्यानंतर दाविदाला त्याचं मन खाऊ लागलं. अहो माझ्या प्रियानो, सुरा पण भोसकला नाही अजून. भोसकायचा होता ना, पण सुरा पण भोसकलेला नाहीये आणि तो नुसतं कापड काढून घेतलेला आहे. तर तो म्हणतो की त्याचं अंतकरण इतकं, त्याचं मन त्याला खायला लागलेलं आहे आणि मग तो म्हणतो की नाही 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 नाही, मी परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात टाकणार नाही. परमेश्वर माझकडून असलं कोणते कृत्य घडून न घेऊ, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. आणि मग तो त्या ठिकाणी मार्गस्थ होत असताना तो त्याला हाक मारून त्या ठिकाणी म्हणतो की माझे स्वामी, तुम्ही माझ्यावरती हात टाकू नये, म्हणून मी काय केलं ते बघा. तुम्ही मला मात्र माझा जीव घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहे. आणि माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी तो स्वतःला काय म्हणतो बघा. तो म्हणतो की कुणाच्या पाठीस तुम्ही लागलेला आहे? मेलेल्या कुत्र्याच्या एका पिशवीच्या पाठीमागे तुम्ही लागलेला आहे. आणि हे ऐकूनच शाऊल हेल काढून रडताय. माझ्या प्रियानो, शाऊल हेल काढून रडतो. तो म्हणतो, माझ्या पुत्रा दाविदाने शाऊलाशी बोलावल्याचं संपवल्यावर शाऊल म्हणाला की हे पुत्र दाविदा, ही तुझीच वाहनी काय? आणि शाऊल हेल काढून रडू लागला. माझ्या प्रियानो, काही ना काहीतरी याच्यामधून घेण्याचं गरजेचं आहे. कारण का तर तो म्हणतो की परमेश्वराला परमेश्वराचं काम करू दे, मला त्याच्यामध्ये गुंतण्याचं गरज नाही. दुसरी आणखी परिस्थिती आहे. पहिला शमूएलाचा 26वा अध्याय आणि 12 वचनाच्या पुढं त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर शाऊल जो आहे तो शलो ह्याच्याच पाठीमागं लागलेला आहे आणि जीफ रानात त्या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि परमेश्वराचं वचन 12 वचनामध्ये काय म्हणतं बघा. तेव्हा दाविदाने शाऊलाच्या उशा जवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला. ओके, पण त्याच्या अगोदर ह्या लोकांचं पण जरा बोलणं आपण वाचून घेऊया. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतो बघा, अभिषेक काय म्हणत आहे बघा 8व्या वचनामध्ये, 26वा वचन. तेव्हा अभिषेक दाविदास म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे, तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर एकच असा वार करू द्या की तो त्यास भेदून जमिनीत शिरेल आणि भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही. दावीद म्हणतो, नाही, त्याचा वध करू नकोस. परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात चालवून कोण निर्दोष राहणार? परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावायचं मजकडून न घडो. आणि मग काय करतो तो, त्याचा असणारा जो चंबू आहे, तो चंबू, पाण्याचा चंबू आणि भाला घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे. सुंदरशी गोष्ट आहे बघा माझ्या प्रियानो. 12व्या वचनामध्ये तर त्या ठिकाणी होतो की परमेश्वराने त्यास गाढ निद्रा लाविली. इनफ आहे पास्टर एडेकरसाठी कोणास तरी मर्डर करायला, जर माझ्या पाठीमाग कोण लागलं तर. कारण का होय, तर देवानं गाढ निद्रा लागली ना, माझं काही चूक आहे याचाच अर्थ मला ह्याला मारायसाठी परमेश्वरानं फुल परमिशन दिलेली आहे. तो म्हणतो नाही, मी तसलं काही करणार नाही. आणि तिथं जाऊन जे त्याचं राखण करत आहेत त्यांना चॅलेंज करता येतो. तो त्यांना म्हणतो, आता ह्याच्याबद्दलची भाषा बघा. त्या ठिकाणी अब्नेराला तो म्हणत आहे की दावीद 15 वचनामध्ये दावीद अब्नेरास म्हणाला, तू मर्द आहेस ना, इस्रायला तुझ्या तोडीचा कोण आहे असे असून आपला प्रभू राजा याचे तू रक्षण का केले नाही? एक जण तर तुझा स्वामी राजा याचा घात करण्यास आला होता. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात. कारण प्रभू परमेश्वर याचा अभिषिक्त आपला स्वामी याचे रक्षण तुम्ही केले नाही. राजाचा भाला व त्याच्या उशाजवळचा असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे ते पहा. काही का असं ना,
मी परमेश्वराच्या अभिषिक्तावरती हात लावणार नाही. पाठीमागच्या अध्यायामध्ये देखील शौल त्याला आशीर्वाद देतो आणि ह्या अध्यायामध्ये पण शौल त्याला आशीर्वाद देत आहे. तो म्हणतोय 25व्या वचनामध्ये, तेव्हा शौल दाविदास म्हणाला, माझा पुत्रा दाविदा, तू धन्य हो, तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील. आणि तिथून तो त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. माझ्या प्रियानो, आम्हाला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ह्या माणसाच्या तोंडातून अशी वाक्य कशी येऊ शकतात, है ना. मी घाबरलेला आहे, है ना. मी भयभीत झालेला आहे. ह्या ज्या भिण्याच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी दावीद, अरे दावीद तू तर अभिषिक्त आहेस ना, अरे दावीद तू तर हुशार आहेस ना, अरे दावीद तू ब्रेव आहेस ना, अरे दावीद शमूएलाने तुला अनॉइंट करत असताना गॉड विल ब्लेस यू म्हणून पाठवलेला आहे ना, तू त्याच्याबद्दल बोलत असताना तुझ्यासारखा कोण नाही असं शौल पण त्या ठिकाणी म्हणत आहे ना. मग तुझ्या तोंडातून ही अशी वाक्य का येतात, किंवा तुझ्या मनामध्ये दुसरे विचार पण का येतात? त्याच्यात दुसरा विचार काय आलेला माहिती आहे का? आय सॉट आणि आय थॉट मध्ये फरक आहे माझ्या प्रियानो. थॉट कुठंतरी आहे आणि सॉट कुठंतरी आहे. थॉट काय आहे? 27:1 27:1 मध्ये तो म्हणत आहे की दावीद आपल्या मनात म्हणाला, मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच, तर पलिष्ठांच्या देशात पळून जावे यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही. अशाने शौल माझ्या संबंधाने निराश होऊन इस्रायल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा यापुढे शोध करणार नाही, याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन. आज माझं लक्ष तुम्हाला तुमचं याच्याकडे आणायचं आहे की यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही. कोणाच्या टेरिटरीमध्ये मला जायचं आहे? मला दुसऱ्याच्या टेरिटरीमध्ये, जो माझा एनिमी आहे त्या माझा जे शत्रू आहे त्या शत्रूच्या टेरिटरीमध्ये जायचं आहे. माझ्या प्रियानो, आम्ही जेव्हा हा विचार करत आहे तेव्हा आम्ही हा विचार करत आहे की काय, व्हॉट इज द बेस्ट थिंग आय मस्ट डू ॲट दिस टाइम. मला जेव्हा घरामध्ये त्रास असतात, जेव्हा माझ्या कुटुंबामध्ये भांडणं चालले असतात, जेव्हा माझ्याकडं गोष्टींचा वणवा आहे, आमच्या घरामध्ये कमतरता आहे, मी दुःखानं भरलेला आहे, मी कर्जानं बुडलेला आहे, ह्या गोष्टी येत असताना व्हॉट इज द बेस्ट थिंग आय शुड डू म्हणून तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो. कोणी कितीतरी लोकांनी त्या ठिकाणी माझ्यावरती निंदा आणि चेष्टा देखील केली. अहो काय पाळक साहेब, घरामध्ये भाकरी नाही आणि देवावरती विश्वास ठेवा. काय देवावरती विश्वास ठेवून काय भाकरी येते का? काम करायला नको का? त्यांनी काम करण्याच्या विरोधात मी नव्हतोच, पण ती भाकर मिळवायच्या अगोदर गुडघे टेकले का हा माझा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना होता. केलं का तुम्ही तसं? तुम्ही त्या ठिकाणी तसं केलेलं आहे का? माझ्या प्रियानो, परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी 1 पेत्र याचा 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये काय म्हणतं बघा. 1 पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी काय सांगत आहे. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. व्हॉट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू? माझ्या प्रियानो, परमेश्वरापासून, त्याच्या सान्निध्यापासून पळून जाऊन नव्हे, तर परमेश्वरावरती भरोसा ठेवून, त्याच्या पराक्रमावरती विश्वास ठेवून आम्ही त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. आपण डोळे बंद करूया माझ्या प्रियानो. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू फादर. द बेस्ट थिंग आय कॅन डू. I thought something, I sought something,
and I do something else. ही माझी परिस्थिती आहे, पण दाविदाची परिस्थिती तशी नाही. तो तर म्हणतो की परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, आणि म्हणतो की म्हणून परमेश्वरावरती भाव ठेवणार आहे. अनसर्टेनिटी आणि ट्रस्टिंग गॉड ही जरी असली परिस्थिती तरी माझा भाव मात्र माझ्या परमेश्वरावरती आहे. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारनाला योजुनिया रुधिराला ओतिले देवा तुझा प्रेरणेने सुखी मी वरी तव मोठ्या करुणेने पोचवी मला वरी. थँक्यू लॉर्ड, माझ्यावरती आणि परमेश्वर या ठिकाणी तुझे वचन ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्याच वरती प्रेम करणारा माझ्या प्रेमळ देवा. परमेश्वरा, कोणत्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत हे तुझ्यापासून लपलेलं नाही देवा. हे तर मी खात्रीनं सांगू शकतो, कारण तू सार्वभौम परमेश्वर आहेस, तू सर्व ज्ञात परमेश्वर आहेस, तू सर्व पाहणारा परमेश्वर आहेस. परमेश्वरा, तू सर्व शक्तिशाली परमेश्वर आहेस. आणि परमेश्वरा, म्हणून आमच्या जीवनात चालत असलेल्या कोणत्याच गोष्टी तुझ्या डोळ्याआड होत नाहीत बाप्पा. डोळ्याआड मी झालेला आहे बाप्पा, मला मी झाकण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्या परिस्थितीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी करत आहे. परमेश्वरा, वाईट करण्याची गोष्ट दाविदाच्या हातामध्ये असून सुद्धा जे चालतच नाही, परमेश्वरावरती भरोसाच ठेवायचा आहे, परमेश्वरावरती भरोसाच ठेवायचा आहे, परमेश्वरावरती भरोसाच ठेवायचा आहे. आणि एवढ्या त्रासामध्ये जात असताना देखील तो सगळ्यांना घेऊन म्हणतो की चला आपण त्याची महती वर्णूया. परमेश्वरा, त्या अंतःकरणाचा थोडा तरी अंकुर माझ्यामध्ये घालना. परमेश्वरा, थोडं जरी कोणीतरी आमच्या विरुद्ध बोललं तर परमेश्वरा, आमची जीभ एखाद्या सूर्यासारखी, एखाद्या तलवारीसारखी चालायला सुरुवात होते बाबा. ओ जीसस. आणि माझी इच्छा आहे की ही सगळ्या गोष्टी परमेश्वरानं निपटाव्यात, परमेश्वरानं त्याचा हस्तक्षेप त्या ठिकाणी करावा. अंतःकरण प्रभूपासून कितीतरी लांब, पण मला मदत करायसाठी मात्र त्यानं माझ्या जवळ यावं ही अपेक्षा. हो जीसस. परमेश्वर, या सगळ्या तुझ्या प्रेरणा तो तुझ्या हातामध्ये घे. परमेश्वरा, परिस्थितीला बावरून घाबरून जर का गेले असतील तर परमेश्वरा, त्यांना पुन्हा एक वार तू तुझ्या हातामध्ये घे. चल देवा, कोणत्या मनुष्याला नाही, पण तुला शक्य आहे.
देवा, माझा विश्वास आहे जे तुझं अंतकरण आहे ते अंतकरण तुझ्या प्रियजनासमोर मोकळं करण्यासाठी परमेश्वरा त्यांनी त्यांचं तुझं अंतकरण या सेवकाच्या मुखाच्या द्वारे जेव्हा प्रदर्शित करण्यात आलं तेव्हा ते पाहिलं असेल तर त्यांची जी ओरड आहे ती ओरड परमेश्वराकडे गेलेली आहे आणि ती त्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला सज्ज आहे ही खात्री परमेश्वरा त्यांच्यामध्ये घाल बापा. त्यांच्या समस्या राईट नाव परमेश्वर इन द नेम ऑफ जीसस रिलीज कर. जीसस परमेश्वरा डिले करू नकोस, कारण त्या डिलेच्या द्वारे आम्ही डाऊट मध्ये चाललेला आहे. देवा करेल का तू? थँक्यू जीसस. जीवनातला प्रत्येक पैलू तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. पुन्हा एक वार प्रार्थना करतो परमेश्वरा, आमचा बंधू विजय आणि आमची प्रिय बहीण शीला आणि त्यांचं कुटुंब आणि परमेश्वरा त्यांच्या संगती सगळे त्यांना मदत करणारे कारभारी ब्लेस कर बापा, ब्लेस कर बापा. परमेश्वरा सैतानाची कोणतीही कुयुक्ती त्यांच्यावरती चाल करू नये म्हणून त्यांना तू रक्ष बाबा. परमेश्वरा, हू दे द राइचस शॅल रन इनटू इट एंड दे आर सेफ. धार्मिक उसे दौड़ते हैं और सुरक्षा पाते हैं. परमेश्वर, हा अनुभव या कुटुंबाला आणि त्या कुटुंबावर संगती राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा त्याचा अनुभव तू दे. परमेश्वर आशीर्वादित केलंस म्हणून मी तुझी उपकास्ती करतो. सर्व सन्मान महिमा गौरव तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना प्रभूशीच्या नावाने केली म्हणून ऐक बाप्पा. गॉड ब्लेस. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एक वार संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार मानतो. पडद्यावरती आणि पडद्याच्या पाठीमागं ऐकला असाल आणि परमेश्वरानं तुमची प्रार्थना ऐकली असेल असा माझा विश्वास आणि खात्री आहे. गॉड ब्लेस यू ऑल. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि असो. आमेन आमेन आमेन. शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसले जीवन